खूप पुण्यवान आहोत, कारण सत्संग पैशाने मिळत नाही, तो केवळ पुण्याने मिळतो. आणि जन्मोजन्मीची पुण्य जेव्हा आपल्याला मिळते ना, त्यावेळी आपल्याला जीवनात सद्गुरू मिळतात. आणि सद्गुरू मिळणं याच्या इतकं भाग्य, याच्या इतकं पुण्य जगात दुसरं नाही. आणि म्हणून तुम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहात, पुण्यवान. तुम्ही म्हणजे आपण सगळेच खूप पुण्यवान आणि भाग्यवान आहोत. म्हणून आयुष्यात कधी रडायचं, आयुष्यात कधी घाबरायचं कधीच नाही. खूप पुण्यवान आहोत आपण, म्हणून आपल्याला सद्गुरू मिळाले. खूप पुण्यवान आहोत आपण, म्हणून आपल्याला सत्संग मिळतोय. हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग जीवनात संकट येणार. संकट कोणाच्या जीवनात येत नाही, समस्या कोणाच्या जीवनात येत नाही. ताईंनी आता सुखसंवाद केला ना, प्रत्येकाच्या, मग तो संत असो, पंत असो, भगवंत असो, देवाचा अवतार असो, प्रत्येकाच्या वाट्याला समस्या आणि संकट येतातच. त्यातून कोणाची सुटका नाही. मला सांगा, राम देव होता ना, त्याच्या वाट्याला किती संकट आली, किती समस्या आल्या. सोप्या आहेत तेवढ्या आपल्या वाट्याला नाही आहेत ना. भगवान श्रीकृष्ण देवाचा अवतार होता, बरोबर ना. पण या भगवान श्रीकृष्णाला जन्माला आल्यापासून, म्हणजे जन्माला आलाच कैदेमध्ये, तिथून सुरुवात झाली तर शेवटपर्यंत अगदी यादवांचा त्यांनी एक राष्ट्र निर्माण केलं, द्वारका. पण तिथे सुद्धा उघड्या डोळ्याने त्यांना पाहावं लागलं. म्हणजे शेवटपर्यंत संकटांना त्यांना सामना द्यावाच लागला, करावाच लागला. संत ज्ञानेश्वर माऊली, काय वय होतं त्यांचं. त्या कोवळ्या वयात ज्यांनी 16व्या 17व्या वर्षी अख्ख्या जगाला ज्ञानेश्वरी सारखा ईश्वरी ज्ञानाचा कुंभ दिला. पण त्या माऊलींच्या जीवनाचं जर आपण परीक्षण केलं, किती दुःख, किती संकट, किती समस्या. म्हणून माणूस म्हटला की या गोष्टी येणार, पण या गोष्टीतून तरुण जाऊन आपल्या जीवनात जे आपल्याला हवंय ते जर आपोआप मिळायचं असेल तर त्याला सत्संगाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपण खूप पुण्यवान आहोत. पण गंमत असते, पुण्य पण काढावं लागतं. आता एक गोष्ट आपल्याला कळली, आपण खूप पुण्यवान आहोत, कळली ना, कारण आपल्याला सद्गुरू मिळाले. सद्गुरू मिळायला एकच गोष्ट लागते, ती म्हणजे जन्मोजन्मीची पुण्य आहे. आणि ती आपल्याकडे आहे. हे पटलं ना. कारण धूर दिसला की आपल्याला काय कळतं, अरे ते धूर येतोय म्हणजे काय झालंय, हा आग लागली. आग दिसते का, आग नाही दिसत, पण धूर दिसतोय म्हणजे आग लागली आहे. पूर आलाय पण आपल्या गावात पाण्याचा ठिपूस नाही, पण आपल्या नदीला मात्र पूर आलाय. याचा अर्थ काय, वरचे गावांना कुठेतरी पाऊस झालाय, भरपूर झालाय. तो पाऊस दिसत नाहीये पण आपल्याला कळतंय पाऊस झालाय म्हणून पूर आलाय. धूर आहे म्हणजे अग्नी आहे. तसं आपल्याला सद्गुरू मिळाले याचा दुसरा अर्थ असा, आपल्याकडे जन्मोजन्मीचं पुण्य आहे. ते दिसत नाही पण आहे. आता पुढची गंमत सांग. एक भिकारी आहे आणि त्याच्या नावावर अब्जावधी रुपये बँकेत, पण त्याला माहितच नाही. काय होणार, त्याचं आयुष्य तसंच जाणार. पण कोणीतरी त्याला सांगितलं, अरे तुझ्या नावावर अब्जावधी रुपये आहेत, आणि ते त्यांनी काढलेच नाही, तसंच राहणार ना. आता आपल्या एक लक्षात ठेवा, आपण काय भिकारी नाहीये, पण एक उदाहरण लक्षात घ्या. जसं त्याचं ना तसं आपल्याकडे गडगंज पुण्य आहे, पण हे पुण्य सुद्धा काढावं लागतं. काढलं नाही तर उपयोग होत नाही. आणि जीवन विद्येत आला, सत्संगात आला की आपण पुण्य काढायला शिकतो. आणि मग सुखाचे, आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येतात. म्हणून एक नेहमी लक्षात ठेवायचं, सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. पाप पुण्य प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असतं. पण हे पुण्य काढायचं मार्ग आपल्याला जीवनविद्या देते आणि आपल्या जीवनात सुख, समाधान, शांती, आनंदाची उधळण होते. आणि म्हणून हे सगळं काय मिळालं तर सत्संगामध्ये मिळालं. आणि ह्या सत्संगाची कृतज्ञता व्यक्त करणं, ज्यानी ते रोपटं लावलं, ते फुलवलं, त्या सर्वांशी कृतज्ञता व्यक्त करणं. म्हणून आपण दरवर्षी वर्धापन दिन साजरा करतो. म्हणून आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सुद्धा ज्यांनी अथक प्रयत्न घेतले, ज्यांनी हे कार्य उभारण्यासाठी हस्ते परस्ते मदत केली, त्या सर्वांचं टाळ्यांच्या गजरात आपण आभार मानूया.
कसं वाटलं? मी नेहमी हा प्रश्न विचारतो. मराठी माणसं कंजूस ना, पण टाळी वाजवायला कंजूसी करायची का? कारण नखापासून केसापर्यंत जे संपूर्ण शरीर आहे त्याचे केंद्रबिंदू हातामध्ये असतात. टाळी वाजवल्या त्या उद्दपित होतात आणि टाळी वाजवणारा उदंड आयुष्य लाभतं. म्हणून खूप जगायचं असेल तर टाळी वाजवायला कंजूसी करायची. म्हणून आजच्या प्रवचनात काही आवडलं की टाळी वाजवायची आणि आपलं आयुष्य आपणच वाढवायचं. की वाजवत नाही मी कशाला वाजवू, हा वाजवत नाही मी कशाला वाजवू, जाऊ दे ना, त्याला नाही वाजवायची नाही वाजवू दे. आपल्याला आपलं आयुष्य वाढवायचं, आपण टाळी वाजवायची आणि आपलं आयुष्य आपणच वाढवायचं. असो, तर आज आपला जो विषय आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली. वास्तविक गेल्या वर्धापन दिनाला सुद्धा मी आलो होतो आणि त्यावेळी असाच विषय होता. सुख 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 प्रत्येक माणसाला हवा आहे. मग तो कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे आणि कुठल्याही राष्ट्राचा असू दे, तो कुठलीही भाषा बोलणारा असू दे. जो माणूस म्हणून जन्माला आलाय ना, तो प्रत्येक माणूस एकाच गोष्टीसाठी आयुष्यभर धावत असतो आणि ती गोष्ट म्हणजे सुख. आणि सुख नेमकं आहे कुठे? त्या आयुष्यभर धावत असताना सुद्धा त्याला कधी गवसत नाही. आणि मग तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे. सुखाचे असू कणभर, दुःखाचे असू मनभर. सुख आला 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 होता निघून जातं, दुःख मात्र सरता सरता. मग हे सुख, ज्या सुखाच्या मागे आपण धावतोय ते सुख का मिळत नाही? याचं एकच कारण, नेमकं सुख आहे कुठे हे सांगणारा आपल्याला भेटत नाही. बरोबर ना? आणि मग कोणतरी कल्पना करतं की गडगंज पैसा मिळाला की आपण सुखी होऊ. कोणाला वाटतं संपत्ती मिळाली की आपण सुखी होऊ. कोणाला वाटतं सत्ता मिळाली की आपण सुखी होऊ. सत्ता, संपत्ती, कनक, कांता, कीर्ती ह्या सगळ्यांच्या मागे माणूस धावतो आणि शेवटी ते मिळाल्यानंतर कळतं अरे ह्याच्यात सुखच नाही. पैसा मिळेपर्यंत वाटतं सुख आहे, पण गडगंज पैसा मिळाला की कळतं पैसा माणसाला सुख देत नाही. मग सुख नेमकं आहे कुठे? गेल्या वर्धापन दिनाला सांगितलं होतं, आज परत सांगतो. सुख नेमकं आहे कुठे हे ना आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या संतांनी आपल्या संस्कृतीमध्ये आणून बसवलं. आणि आपल्या संस्कृतीमध्ये आईच्या रूपाने जे जे संस्कार केले जातात ना, तो सगळा मार्ग आपल्याला जीवन जगण्याशी संबंधित असतो. आणि म्हणून सुख नेमकं आहे कुठे याचं उत्तर अगदी लहानपणी आपली आईच आपल्याला देते. आपली आई आपल्या लहानपणी सांगते सुख आहे कुठे. बघा, जी गोष्ट जिथे असते तिथेच आपण मागतो, बरोबर की नाही? वाण्याच्या दुकानात कधी पेट्रोल मागितलंय आणि पेट्रोल पंपावर कधी वडे मागितले आणि वड्याच्या दुकानात कधी पेढे मागितले नाही. जिथे जे मिळतं तिथेच मागतो. तसं जगातला प्रत्येक माणूस सुख नावाची गोष्ट सुद्धा एकेच ठिकाणी मागतो. कुठे मागतो सुख? सुख मागतो कुठे? वाण्याच्या दुकानात. कोणाकडे मागतो सुख? देवाकडे मागतो. अगदी बरोबर. हिंदू असेल तर देव म्हणे, ख्रिश्चन असेल तर गॉड म्हणे आणि मुसलमान असेल तर अल्लाह म्हणे. पण जगातला प्रत्येक माणूस सुख नावाची गोष्ट एकेच ठिकाणी मागतो आणि ते ठिकाण म्हणजे देव. आई म्हणते दोन गोष्टी सांगते, बाळा हात जोड, डोळे बंद कर आणि म्हण देव बाप्पा सुखात ठेव रे बाबा. बरं ना? दोन गोष्टी सांगते, हात जोड आणि दुसरी गोष्ट सांगते डोळे बंद कर. याचा अर्थ असा, हात जोड का तर आपण ज्याच्या बदल्यात काही देणार नसतो ना तिथे हात जोडायचे असतात. बघा, आपण तीर्थयात्रेला जातो ना, उभे असतो आणि तो काही दादा 10 रुपये द्या, ताई 10 रुपये द्या, हात जोडतो, बरोबर ना? तो 10 रुपये मागतो का त्याच्या बदल्यात तो काही देणार नसतो. तसं ह्या देवाला आपण काहीच देणार नसतो म्हणून आई सांगते हात जोड आणि सुख माग देवाकडे. याचा अर्थ असा, जिथे देव आहे तिथे सुख आहे, जिथे सुख आहे तिथे देव आहे. हे कधीच विसरायचं. म्हणून सुख मिळतं देवाकडं. मग हा देवाकडं मागायचं असेल तर आपण त्याला काही देणार नाही. का काही नाही देणार? कारण सगळं त्यानेच दिलंय. आपलं काय आहे सांगा बरं. म्हणून आपण येताना कसे आलो? 4-5 जणांना घेऊन आलो. येताना एकटे आलो, जाताना एकटे जाणार, बरोबर ना?
कपडे घेऊन आलो, काहीच नाही घेऊन आलो, जाताना काहीच नाही घेऊन जाणार, बरोबर ना? आलो एकटे, जाणार एकटा, आपण काहीच घेऊन नाही आलो, बरोबर? म्हणजे जे सगळं दिलंय ना, हे कोणी दिलंय? देवाने दिलंय. आपण त्याला काय देणार? आपण फुलं वाहतो, फुलं कोणाची? आपण तयार केली. कोणी दिली? देवाने. किती दिली? 2 4 10 12 किती दिली? अनंत दिली. त्यातली कोणी तोडली, बाजारात आणली, बाजारातून आपण विकत घेतली, बरोबर ना? आता विकत आपण घेतली, देवाने दिली विकत, बरोबर. अनंत फुलं दिली, त्यातली आपण 20-25 फुलं घेतली आणि देवाला वाहिली. फुलं कोणाची? देवाची. वाहिली कोणाला? देवाला. आणि मागतो कोणाला? हा, आपल्याला. देवा आता एवढी फुलं दिली, आता प्रसन्न हो, एवढा अभिषेक केला, प्रसन्न हो, आणि मला हे दे, ते दे, दे 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 दे. त्यातला व जातो निघून, दे 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 दे, बरोबर ना? देवातला व निघून जातो, दे 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 दे. आणि मिळालं का व येतो, देव. 2 शब्द आहेत की नाही, 2 अक्षर आहेत की नाही? पहिलं दे दे दे, आणि व येणार त्याला ह लावतो. मिळालं, अजून हवं, अजून हवं, अजून हवं. दे आणि हवं, ह्या आयुष्यभर याच्या मागे आपण धावतो. फुलं दिली देवाला, होती देवाची, मागतोय मात्र स्वतःला, बरोबर ना? नारळ कोणाचा हो? हा, आपण तयार केला. जादू म्हणतात छू, माझा नारळ तयार. नारळ दिला देवाने, आणि देवापुढे वाढवलं कोणी? आपण. खाला कोणी? आपण. नारळ कोणाचा? देवाचा. दिला कोणाला? देवाला. खाला कोणी? आणि मागतो कोणाला? देवा. दर मंगळवारी नारळ फोडतोय, आता मला हे दे 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 दे, बरोबर ना? म्हणजे नारळ त्याचा, दिला त्यालाच, मागतो स्वतःला. काय म्हणेल देव? खरं सांग. मी नेहमी आवडीने गोष्ट सांगतो, भगिनी वर्ग खूप आहे ना. मग त्या काही म्हटल्या की ते 80% महिला वर्ग आहे आणि पुरुष मंडळी कमी आहे. पण खरं सांगू, एक महिला 100 पुरुषांबरोबर असते. सद्गुरू सांगतात, एक महिला 100 पुरुषांबरोबर असते. म्हणजे इथे उपस्थिती किती आहे? 800% आहे. पुरुष एवढेच आहे. पुरुषांची तुलना महिलांशी होऊ शकत नाही. म्हणून तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमी. तर अचानक पाहुणे आले, स्वयंपाक तयार करायला बाई गेली, आणि त्या ताईला कळलं की आपल्या घरात तांदूळच संपले. म्हणजे काय करते? पदराड पेला घेते आणि शेजारीकडे जाते, ताई जरा वाटीभर तांदूळ द्या ना. ती ताई पण वाटीभर तांदूळ देते. म्हणजे बाई हुशार, त्याचे थोडे तांदूळ काढून ठेवते चिमूटभर, आणि बाकीचा भात घालते. पाहुणे जातात, संध्याकाळी पण भात आणायचं विसरते, तांदूळ आणायचं. संध्याकाळी तिला आठवतं, अरे चिमूटभर आपण काढून ठेवलेत ना, ते हातात घेते आणि पटकन परत शेजारीकडे जाते. ताई जरा इकडे या ना, इथे उंबऱ्यात उभ्या राहा. आणि उंबऱ्यात उभ्या राहिल्यानंतर ते तांदूळ घेते चिमूटभर आणि तिच्या चरणावर अर्पण करते. आणि तुम्हाला मी तांदूळ अर्पण केले, तर एक काम करा, प्रसन्न व्हा आणि मला 2-4 पोती तांदूळ द्या. देईल का हो? तांदूळ कोणाचे? तिचेच. दिले किती? वाटीभर. आणि आपण किती देतोय? चरणावर वाहतोय चिमूटभर, आणि मागतोय किती? मनभर. देईल का हो देता येईल? मग तो देव देईल का हो? खरं सांगा. हा, नारळ वाढवा, खा, मस्त खा, फुलं द्या, अभिषेक करा, पण स्वतःला मागू नका ना, बरोबर ना? आणि म्हणून आपल्याला ते मिळत नाही याचं गोष्टी आहे. मग सुख देवाकडे द्या. देवाला आपण काहीच देऊ शकत नाही, मग एकच द्या, हात जोडा, डोळे बंद करा. का? आई सांगते डोळे बंद कर आणि म्हण, देव बाप्पा सुखात ठेव रे बाबा, बरोबर ना? डोळे बंद करायला सांगते आणि म्हणायला सांगते, देव बाप्पा सुखात ठेव रे बाबा. का? कारण डोळे बंद करायचे असतात, ज्याच्याकडे आपण मागायचं असतं त्याच्याकडे बघायचं असतं.
ज्याच्याकडे मागायचं असतं ना त्याकडे बघायचं असतं. म्हणजे वाणी दादा जर इकडे, ओ वाणी दादा कशी साखर आहे, बरं ना, कशी किलो साखर आहे, पण वाणी दादा इकडे आम्ही म्हणतो, ओ वाणी दादा साखर कशी किलो देईल का? भूक लागली, आई भूक लागली, जेवायला वाढ ना, आई इकडे, आपण आई भूक लागली देईल का? वाई नाही नाही. ज्याच्याकडे मागायचं असतं त्याकडे बघायचं असतं. सुख देणारा देव आहे, मग त्या देवाकडं बघायचं असतं आणि मग मागायचं असतं. मग देवाकडं बघायचं, देव कुठे आहे? म्हणून आई सांगते डोळे बंद कर. डोळे बंद केल्यावर आता जो आहे ना तो देव आहे आणि त्याच्याकडे माग. देव बाप्पा सुखात ठेव रे बाबा. काय कळलं? काय कळलं? डोळे बंद केले ना तरी आत असतो, असतो ना. म्हणून ते हे असतात ना, मेकॅनिक असतात बघा, गाडीचा नट असा खाली कुठेतरी असतो, दिसत नाही. मग ते काय करतात? डोळे बंद करतात आणि तो नट पाहतात, बरोबर ना. डोळे बंद केल्यावर सगळं दिसतं, पण आतमध्ये कोणतरी असतो आणि तो पाहत असतो आणि तोच देव असतो. त्यालाच नमस्कार करून म्हणा, देव बाप्पा सुखात ठेव रे बाबा. त्याचा अर्थ असा, आतमध्ये जो आहे तो कोण आहे? देव आहे. तो आहे म्हणून डोळ्यातून दिसतं, तो आहे म्हणून कानातून ऐकायला येतं, तो आहे म्हणून हातपाय चालतात, तो आहे म्हणून सगळं जीवन आहे. कळलं ना? आणि म्हणून हा देव आतमध्ये. आणि हे सांगण्यासाठी उपनिषद निर्माण झाली, हे सांगण्यासाठी भगवद्गीता निर्माण झाली, हे सांगण्यासाठी वेद जन्माला आले, हे सांगण्यासाठी सगळ्या संतांनी आपलं आयुष्य वेचलं. ज्ञानेश्वर महाराजांनी तर पहिल्याच ओळीत सांगितलं. काय सांगितलं? ज्ञानेश्वरी सुरू झाली ना, पहिल्याच ओळीत म्हणतात, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासू अवतारी जोशी. म्हणजे काय? देवा तूच गणेश. कुठे? जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अरे तू आतमध्येस, तू गणपती बाप्पा आहेस, सुख करता दुःख करता तूच आहेस आणि तू आतमध्ये आहेस ना. सगळ्यांच्या मतीला, सगळ्यांना जीवन प्रकाश देणारा तूच आहेस. तू आतमध्ये आहेस म्हणून प्रत्येक जण आहे. डोळ्यातून दिसतं, कानातून ऐकायला येतं, हा प्रकाश तू आहे म्हणून आहे, म्हणून तो आतमध्ये आहे. कळलं ना? तेच ज्ञानेश्वर माऊली अजून वेगळ्या भाषेत सांगतात. तैसा हृदयामध्ये मिरा असता सर्व सुखाचा. सुखासाठी आपण आयुष्यभर धावतोय ना. ज्ञानेश्वर माऊली उत्तर देते, ह्या सुखाचा आराम असा राम कुठे? तुझ्या हृदयामध्ये तो आहे. हृदयामध्ये आहे, सर्व सुखाचा आराम आहे. तरी त्याला शोधायला तिकडे का धावतोस आणि डोक्यावर हात मारतात. त्याचा अर्थ असा, तो राम तुझ्या हृदयात आहे. मगाशी म्हटलं गणपती बाप्पा, आता म्हटलं राम. आता आपल्या पुढे प्रश्न निर्माण होतो, गणपती बाप्पा, राम, विठ्ठल, कृष्ण, हरी हे सगळे वेगवेगळे आहेत का? नाही, देव एकच आहे. मुसलमान त्याला अल्लाह म्हणतात, ख्रिश्चन त्याला गॉड म्हणतात, आपण देव म्हणतो. तो देव एकच आहे. मग त्याला नावं कुठली द्या, आणि तो आपल्या आतमध्ये आहे. मग त्याला हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, केशव म्हणा, गोविंद म्हणा, काही म्हणा, तो प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. तो एकच आहे. आणि म्हणून मुसलमान त्याला अल्लाह म्हणतात, ख्रिश्चन त्याला गॉड म्हणतात, आपण त्याला देव म्हणतो. आता हा देव आणि देवी वेगळे का? नाही, देवही तोच आणि देवी तेच. तुम्हाला काय सांगताय? हो, विठ्ठलही तोच आणि रुक्मिणी तीच, शंकरही तोच आणि पार्वती तीच, वेगळी नाही. त्याला शिवशक्ती म्हणतात. म्हणून देव आणि देवी सुद्धा वेगळ्या नाही. तुम्हाला कसं सांग? आता मी तुमच्या समोर बसलोय ना, मग याला काय म्हणतात? हे माझं शरीर, बरोबर की नाही? हे शरीर आहे. मग शरीराला काय म्हणतात? हे शरीर. तुमच्या शरीराला काय म्हणतात? ते शरीर, बरोबर ना? आता ह्या शरीराला देह म्हणतात. देह. आता देह म्हटल्यावर काय म्हणणार? हे देह, बरोबर ना? हे देह काय म्हणणार? हा देह, बरोबर ना? मगाशी काय म्हटलं? हे शरीर. आता काय म्हणतोय? हा देह, तो देह, बरोबर की नाही? आता ह्याच देहाला काया म्हणतात. काया म्हणतात.
मग काया म्हटल्यावर काय म्हणतो? हा काया, बरोबर ना? मग काय म्हणतो? ही काया. नीट ऐका मी काय सांगतो. हा देह, ही काया. तो एकच आहे. याला हाही म्हटलं आणि ही म्हटलं. हा देह, ही काया, म्हणजे याचा अर्थ हा आणि ही एकच. कळलं ना? तसा देव आणि देवी एकच. म्हणून या परमेश्वराला शिव म्हणतात. आणि शिवाची कधी मूर्ती नसते बघा. शिवाची काय असते? पिंड असते. मग ती पिंड म्हणजेच लिंग. ते स्त्रीलिंग असू दे, पुल्लिंग असू दे, जगातलं कुठलंही शरीर असू दे, त्या शरीराच्या आतमध्ये शिव आहे. त्या शिवाला स्त्री असो किंवा पुरुष असो, दोघेही तोच आहे. आणि म्हणून शिवाला म्हणतात अर्ध नर नारी नटेश्वर. शिव अर्धा स्त्री आहे, अर्धा पुरुष आहे. म्हणजे स्त्री तोच आणि पुरुषही तोच. चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड मुखाला पंढराव दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणजे कळलं ना? स्त्री तोच, पुरुषही तोच. ह्या सगळ्यांच्या रूपानं शिव प्रगट आहे. म्हणून त्याला म्हणतात अर्ध नर नारी नटेश्वर. मग आपण पाहिलं. म्हणून या जगामध्ये दोनच जाती आहेत, स्त्री आणि पुरुष. ह्या जाती सगळ्या पक्ष्यांमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या वनस्पतींमध्ये. आणि ह्या दोन रूपानं तो नटला. जगाच्या रूपानं साकार झाला, तुमच्या आमच्या रूपानं अवतीर्ण झाला. आणि का झाला? त्याचं एकच कारण होतं. ज्ञानेश्वर माऊली सांगते, मानवी देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. त्याला सद्गुरू सांगतात, स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी सुंदर अशी व्यवस्था केली, त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. त्याचा अर्थ असा, स्वानंद मिळवण्यासाठी या परमेश्वराने शरीर धारण केलं. तो निर्गुण होता, निराकार होता, अव्यक्त होता, अजर आहे, अमर आहे, अखंड आहे. तो केवळ आहे, पण त्याचं स्वरूप आनंद आहे. आनंद आहे. मग त्याचं स्वरूप आनंद म्हणजे काय सांगतो. साखरेचं स्वरूप गोड, मिठाचं स्वरूप खारट. कळलं ना? खारट नाही तर मीठ नाही, गोड नाही तर साखर नाही. जसं मिठाचं स्वरूप खारट, साखरेचं स्वरूप गोड, तसं परमेश्वराचं स्वरूप आनंद. त्याचा अर्थ असा, आनंद नाही तर परमेश्वर नाही. त्याचा अर्थ असा, आनंद हाच परमेश्वर आहे. आणि हा आनंद कधी शांत बसतो का? तुमच्या मोबाईलवर एक मेसेज आला, अहो तुम्हाला नातू झाला, काय होईल? रडायला ना? तुम्ही असा टाळ्या वाजवा, आलो मला नातू झाला, मला नातू झाला, म्हणजे आनंद होईल. आनंद कधी शांत बसत नाही, स्फुरद्रूप असतो. तसा केवळ असण्या अवस्थेत असणारा हा परमेश्वर, त्याचं स्वरूप आनंद आहे. त्यामुळे त्याला शांत बसले. आणि हा आनंद चाखायची इच्छा त्याला होते. आणि मग मला जर आनंद चाखायचा असेल, त्याला एकनाथ महाराज फार सुंदर म्हणतात, नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला लागली तहान. पाण्याला जर तहान लागली तर काय प्यावं त्याने? भाकरी खावी, पाणीच प्यावं. पण पाणी पाणी कसं पिणार? मग जर पाण्याला पाणी प्यायचं असेल, तो मासा झालं तर पी, मगर झालं तर पी, बरोबर ना? तो पाणी पाणी कसं पिणार? तसा केवळ आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, निर्गुण आहे, निराकार आहे. त्या ठिकाणी इच्छा झाली की माझ्याच ठिकाणी असा आनंद मला चाखायचा आहे. मग आनंद चाखायचं तर मला शरीर हवं. मग शरीर हवं तर तोच एकातून अनेक झाला आणि या जगाच्या रूपाने प्रसवला. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते, मज एकाचा विस्तार ते जग. आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात, मीची मज व्यालो, माझ्या पोटी जन्म आला. बघितणाऱ्याला लगेच कळेल, व्यालो म्हणजे कळलं ना? बाळन झालो. मीच बाळन झालो आणि मला जन्माला घातलं. म्हणजे निर्गुण होता, निराकार होता, तो सगुण साकार झाला आणि या जगाच्या रूपाने आकाराला आला. निर्गुण निराकार म्हणजे ज्याला आकार नाहीये, काही नाहीये, जो केवळ आहे, तो जो अतिसूक्ष्म आहे, दिव्य आहे, तो सूक्ष्म झाला, तो स्थूल झाला आणि हळूहळू आकाश
सूर्य, नद्या, नाले, पर्वत होता 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 तो झाला माणूस. आणि माणसाचं शरीर धारण केलं केवळ आनंद चाखण्यासाठी. म्हणून एकमेव शरीर आहे त्याच्यात आनंद चाखता येतो, बाकीच्या शरीरामध्ये नाही. कधी गाढवांची अशी मीटिंग बसलेली पाहिली का? कधी डुक्कर हसताना पाहिले का? तर कधी म्हटलं हो मला आनंद हवाय, मी माणसं होतं तसं मी आंघोळ करतो, मस्त गादीवर झोपतो, असं केले कधी? एकच प्राणी माणूस, या माणसाच्या शरीरामध्ये तो आनंद चाखता येतो. म्हणून या परमेश्वराने माणसाचं शरीर धारण केलं स्वतःच्याच ठाई असणारा आनंद चाखण्यासाठी. आणि म्हणून सद्गुरू अमरराव पै म्हणतात स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी त्याने शरीर धारण केलं आणि तुम्हा आम्हाला जीवन मिळालं. हा जीवनाचा प्रवास अखंड आहे. आपण आनंद जन्म जगत आलोय, आताही आपण जगतोय, पुढेही आपण आनंद जन्म जगत राहणार. एकाच गोष्टीसाठी, आनंद चाखण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी. म्हणून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याला हवा असतो आनंद, त्यालाच म्हणतात सुख, त्यालाच म्हणतात शांती. आनंद मिळाला ना, आनंद मिळाला ना की होतं ते सुख. आनंद मुरला ना तर मिळते ती शांती. म्हणजे हवा आहे आनंद, आणि आनंदासाठी सुखासाठी आपण धावत असतो. तर आपण जन्माला चाललोय सुखासाठी, आनंदासाठी. आणि म्हणून सद्गुरू सांगतात सुख हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवण्यासाठी आपण जन्माला. म्हणून सुखासाठी धडपड आहे, सुखासाठी आपण धावतोय. सुख मिळवण्यासाठी शरीर धारण केलं आणि त्यालाच ज्ञानेश्वर माऊली म्हणते मानवी देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. माणसाचं शरीर परमेश्वराने धारण केलं ना, सच्चिदानंद म्हणजे आनंदाची पदवी घेण्यासाठी. आपण पदवी घेतो ना, डॉक्टर पदवी आहे, इंजिनियर पदवी आहे, शिकतो, डॉक्टर पदवी मिळाली की डॉक्टरचं जीवन सुरू झालं. आता पहिलीचं बाळ कोणी पेशंटला तपासतं का? नाही. ज्यावेळी तो डॉक्टर होतो डॉक्टरचं जीवन सुरू झालं. इंजिनियर होतो, इंजिनियरचं जीवन सुरू झालं. जेव्हा आपण सच्चिदानंद स्वरूप होतो त्यावेळी आपलं खरं जीवन सुरू होतं, ज्यासाठी परमेश्वराने शरीर धारण केलंय. तोपर्यंत आपलं खरं जीवनच नाही, जीवनच. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात की लोक म्हणतात आम्हाला मोक्ष हवा. मोक्ष ह्या जन्मासाठी आपण मोक्ष मिळवण्यासाठी आलोय. मोक्ष मिळालं की झालं. मोक्ष म्हणजे काय? जन्मा मरणातून सुटका, असं लोक म्हणतात. पण संत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष तो तुमचा तुम्हाजवळ ठेवा, आम्हाला मोक्ष नको. आम्हाला जन्म हवा का? आम्हाला आनंद चाखायचा आहे, आनंद चाखायचा. म्हणून माणूस जन्माला येतो, शरीर धारण करून येतो तो आनंद चाखण्यासाठी, आणि आनंद चाखण्यासाठीच आपले जीवन. आणि ज्यावेळी देवाची प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते, त्यावेळी आपले जीवन सुरू होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात ज्यावेळी त्यांना विठ्ठलाची प्राप्ती करण्यासाठी ते कुठे गेले? भंडारा डोंगरावर गेले. भंडारा डोंगरावर गेल्यानंतर त्यांनी सुरू केलं विठाल 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 विठाल. 15व्या दिवसा माझी झाला साक्षात्कार. तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठल 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 सुरू केलं आणि मला विठ्ठल भेटला. 15व्या दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. आणि ज्या विठ्ठलाला मी शोधायला गेलो त्याला आकारच नाहीये, मग कसा येतो? त्याचं उत्तर देताना म्हणतात आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. तो कसा आहे? सगळीकडे आनंद आहे, डोळा आनंद आहे. हे जे दिसतंय ना तो केवळ आनंद आहे. त्यात एक एक तरंग आनंद आहे. मग तो तरंग झाडाचा असू दे, तो तरंग माणसाचा असू दे, मी 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 जो म्हणतोय ना तो प्रत्येक तरंग आनंद आहे. त्याचं शरीर पण आनंद आहे आणि त्याच्या आतमध्ये पण आनंद आहे. थोडा आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची. कधी मिळणार? ज्यावेळी तो आपण होणार तेव्हा. मग तो आहे कुठे? ज्या सुखासाठी आपण धावतोय, ज्या सुखासाठी आपण पळतोय, तो देव नेमका आहे कुठे? आतमध्ये म्हणजे कुठे आहे? त्याचं उत्तर देताना भगवंतांनी सांगितलं इंद्रियाना मनश्चास्मी. मी तुझ्या मनामध्ये आहे, मी तुझ्या मनामध्ये बसलेला आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तुला सुख हवं ना ते एकच कर, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष आपोआप गोबंधन, सुख समाधान इच्छाते. तुला जर सुखी व्हायचं असेल तर मनाला प्रसन्न कर, मनाला प्रसन्न. आता प्रश्न निर्माण होतो हे मन आहे कुठे? हे मन आहे कसं? ज्या मनामध्ये देव बसलेला आहे ते मन नेमकं काय? त्याचा अभ्यास जेव्हा आपण करतो ना त्यावेळी आपल्याला कळतं.
आणि म्हणून मनोजात जगत सर्व मनो एव जगतपती मनो एव परब्रह्म मनो एव रमापती. उपनिषदाने सांगितलं की मन आहे ना, मन हा जगतपती आहे, मन रमापती आहे. हे सगळं निर्माण झाले ते मनातून, म्हणून मन हाच देव आहे असं संत सांगतात, असं उपनिषद सांगतात. पुढे मन जे आपल्या ठिकाणी मन नांदतं ना, त्या मनात देव असतो. मग आपण थोडासा त्या मनाचा विचार करूया. आपल्याला सुख हवं आहे, जिथे देव आहे तिथे सुख आहे. तो देव कुठे आहे? मनात आहे. उत्तर मिळालं. आता हे मन नेमकं आहे काय? ते मन म्हणजे शरीर आणि देव यांना जोडणारा दुवा आहे, यांना जोडणारं तत्व आहे, यांना जोडणारी वायर आहे. आता माझा आवाज मोठा होतो ना, कशामुळे होतो? माईक मुळे. हा माईक घेऊन मी घरी चालत गेलो, होईल आवाज मोठा. माझा आवाज मोठा कशामुळे होतो? लाईट मुळे होतो. बरी लाईट कुठे आहे? इथे जी लाईट आहे ती शेजारच्या घरात आहे, तीच पुणे जिल्ह्यात आहे, तीच सांगलीला आहे, तीच कराडला आहे. कुठेतरी ती जन्माला आली, कोयना डॅमवर आली. त्या कोयना डॅम मधून एक वायर कुठे गेली? साताऱ्याला गेली, एक सांगलीला गेली, एक कराडला गेली, एक पुण्याला आली. त्या एका वायर मधून पुण्याच्या वेगवेगळ्या भागात गेली, कोथरूड मध्ये गेली, हडपसरला गेली, बरोबर का, धनकवडीला गेली. तिथून हळूहळू एका एका कॉलनीत गेली, नगरात गेली, आपल्या हनुमान नगर मध्ये आली. हनुमान नगर मधून एका एका सोसायटीत गेली, एका एका सोसायटीतून एका एका घरात गेली, आणि एका एका घरात त्याला मीटर लागला. बरोबर की नाही? नीट आहे का? वीज एकच, पण ही वीज प्रत्येकाच्या घरात आहे, वीज तीच आहे. जाऊ दे. तसं ही चैतन्य शक्ती म्हणजेच परमेश्वर एकच आहे. त्याने उपाधी धारण केली, एक 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 शरीर धारण केलं, पण मागे ती एकच आहे, तो देव एकच आहे. ते शरीर धारण करता करता जसं आपल्या घरात आली त्याला मीटर लागला, बरोबर ना, तसं ह्या शरीर धारण केल्यावर इथे मीटर लागला संतोष. म्हणून आपल्या आतमध्ये सगळ्यांच्या ठिकाणी जशी वीज सगळीकडे एक आहे, तसं प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, पण त्याच्या आतमध्ये चैतन्य शक्ती एकच आहे. आणि ही चैतन्य शक्ती म्हणजे ईश्वरी शक्ती म्हणजे देव. साध्या सोप्या भाषेत हा देव आपल्या प्रत्येका ठिकाणी वास करतो, पण त्या इलेक्ट्रिसिटीला, विजेला वायर लागते त्याला जोडायला, तर आवाज मोठा होतो. तसं आपल्या शरीराला ती चैतन्य शक्ती, तो देव जोडायला एक वायर लागते, आणि त्या वायरला म्हणतात मन. त्या मनाचं एक टोक त्या देवाला जोडलेलं आहे. जसं या वायरचं एक टोक आतलं त्या कोयना डॅमवर जोडलेलं आहे, जिथे ती निर्माण झाली, आणि दुसरं टोक त्या माईकला जोडलं. तसं या मनाचं एक टोक ईश्वरी शक्तीला जोडलेलं आहे, आणि दुसरं टोक त्या शरीराला जोडलेलं आहे. आणि मन ही वायर आहे, आणि ते मन आहे ना म्हणून आपलं जीवन आहे. म्हणून मन एका बाजूने ईश्वरी शक्तीला जोडलाय, दुसऱ्या बाजूने शरीराला जोडलाय, आणि म्हणून जीवनाचा प्रवास आहे, प्रकाश आहे.